नमस्कार. आज आपण रेणुका मातेची गोष्ट ऐकणार आहोत. कर्नाटकातील इक्ष्वाकू वंशातील रेणू नावाच्या राजाची कन्या म्हणजेच रेणुका अतिशय सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांना प्रश्न पडला की आपली सौंदर्यवान आणि प्रेमळ अशी मुलगी कोणाला द्यावी बरं. या विचारात असतानाच तिथे नारद मुनी आले व ते म्हणाले, अशी उपवर कन्या जमदग्नी ऋषींना द्यावी. नारद मुनींच्या आज्ञेप्रमाणे राजकुमारी रेणुकाचा विवाह जमदग्नी ऋषींशी झाला. जमदग्नी ऋषींनी विवाहापूर्वी रेणुकाच्या पित्याला म्हणजेच राजाला आपल्या साधेपणाची कल्पना दिली होती. आपल्या आश्रमात रेणुकेला कोणतेही राजसुखे मिळणार नाहीत याची जाणीव करून दिली होती. पण नारद मुनींच्या आदेशानुसार रेणुकेचा विवाह ठरल्याप्रमाणे जमदग्नी ऋषींशी झाला. कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावर असलेल्या आश्रमात जमदग्नी ऋषी आणि रेणुकेचा संसार सुरू झाला. जमदग्नी ऋषी अत्यंत तापट स्वभावाचे होते. रेणुका दररोज पहाटे 3 वाजता उठत असे. आश्रमाची स्वच्छता करून डोंगराखाली वाहणाऱ्या मलप्रभा नदीकिनारी जात असे. तिथे वाळूची घागर हाताने बनवत असे. समोरून साप येत असे. सापाची चुंबळ करून वाळूच्या घागरीत पाणी भरून मग ती डोंगर चढून आश्रमात येत असे. येताना वाटेतील सुगंधी फुले पूजेसाठी ती आणत असे. असे दिवसामागून दिवस जात होते. रेणुकेला 4 पुत्र झाली. रेणुकेचा संसार सुखाने चालला होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे रेणुका मलप्रभा नदीवर पहाटे पूजेसाठी पाणी आणायला गेली होती. त्यावेळी नदीच्या पात्रात काही राजकुमार, राजकन्या, गंधर्व आणि अप्सरा हास्य विनोद करत स्नान करताना तिने पाहिले. हे पाहून तिला फार आनंद झाला. आपल्या पित्याने जर अशाच एखाद्या राजपुत्राशी आपला विवाह केला असता तर आपणही असेच हास्य विनोद करीत स्नान केले असते. आपलेही जीवन असेच आनंदी आणि सुखमय झाले असते. असा विचार तिच्या मनात येऊन गेला. या एका विचाराने रेणुकेचे सर्व पतिव्रत्य भंग झाले. जेव्हा ती भानावर आली तेव्हा फार उशीर झाला होता. तिने घाबरून भरभर वाळूची घागर बनवायस घेतली, पण वाळूची घागर बनतच नव्हती. आलेला सापही निघून गेला. आता ऋषींच्या पूजेसाठी पाणी कसे न्यायचे? आपल्या पतीला आता काय उत्तर द्यायचे? हा विचार तिला सतावू लागला. ती रडवेला झाली. तशीच हिरमुसलेला चेहरा घेऊन ती डोंगर चढत आश्रमात आली. जमदग्नी ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व काही ओळखले होते. ते रागाने लाल झाले होते. रेणुका त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली. आपल्या पतीची क्षमा मागू लागली. पण रागाने तप्त झालेल्या जमदग्नी ऋषींनी तिला क्षमा न करता कमंडलूतील पाणी हातात घेऊन रेणुकेला शाप दिला. आजपासून 12 वर्ष तू रक्तपितीने रानोवणी हिंडशील. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून दूर हो. असे म्हणत जमदग्नी ऋषींनी रेणुकेला आश्रमाबाहेर काढले. रेणुका रडत रडत जंगलात गेली. डोंगरात रानोवणी फिरू लागली. तिच्या सर्व अंगावर मोठे मोठे लाल फोड उठून त्याच्यातून रक्त वाहू लागले. वेदना असह्य होऊ लागल्या. रानात भेटतील ती फळे व कंदमुळे खाऊन ती राहू लागली. 12 वर्षे रेणुका अशीच त्या जंगलामध्ये फिरत होती. एके दिवशी त्या डोंगरावरती अकय्या आणि जोगय्या हे 2 ऋषी आले होते. जय अलक निरंजन, जय अलक निरंजन अशा त्यांच्या आरोळीने रेणुकेला खूप आनंद झाला. 12 वर्ष तिने मनुष्याचे दर्शन घेतले नव्हते. रेणुका त्या आरोळीच्या दिशेने निघाली. थोड्याच वेळात त्या 2 ऋषींच्या समोर रेणुका उभी राहिली. ऋषींना पाहताच तिच्या अश्रूचा बांध फुटला. ती त्यांच्या पायावर डोके ठेवून रडू लागली. ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व काही ओळखले. उठ बाळ असे म्हणत त्यांनी मोठ्या प्रेमाने रेणुकेला उठवले. रेणुकाचे ते रक्तव्याधीने भरलेले शरीर पाहून त्यांनी हातात असलेल्या काठीनेच डोंगरावरच्या दगडावर प्रहार करून मुठभर माती
रेणुकेच्या हातावर ठेवली आणि संपूर्ण अंगाला ती माती लावण्याचा आदेश दिला. काठीच्या प्रहाराने त्यांनी तिथे एक सरोवर निर्माण केले आणि त्या सरोवरात स्नान करण्याचाही आदेश दिला. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे रेणुकेने ती माती सर्वांगाला लावून घेतली. त्या सरोवरात स्नान केले. स्नान केल्यानंतर पूर्वीपेक्षाही रेणुका सौंदर्यवान झाली. तिच्या अंगावरचे फोड, जखमा सर्व निघून गेल्या. तिचे सर्वांग कांतिमान झाले. हे पाहून तिला फार आनंद झाला. त्या दोन्ही ऋषींचे आभार मानून रेणुका डोंगरावरती आपल्या पतीच्या दर्शनाला आश्रमात गेली. आश्रमात तिचे पती ध्यानस्थ बसले होते. ध्यान साधना पुरी झाल्यावर त्यांनी डोळे उघडले. समोर रेणुकेला पाहून पुन्हा त्यांचा क्रोध उफाळून आला. जमदग्नी ऋषींनी परशुराम या आपल्या मोठ्या मुलास बोलवले. वडिलांची आज्ञा येताच परशुराम धावतच तेथे आले. वडिलांनी परशुरामास आज्ञा केली, हे परशुरामा, त्वरित आपल्या मातेचा शिरच्छेद कर. आपल्या पित्याची आज्ञा होताच क्षणाचाही विलंब न करता परशुरामाने आपल्या हातातील परशुने रेणुका मातेचा शिरच्छेद केला. हे पाहून जमदग्नी ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामास जवळ घेतले. प्रसन्न मनाने ते म्हणाले, परशुरामा, तू माझ्या आज्ञेचे पालन केले आहेस. मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तुला जे पाहिजे ते माझ्याकडून माग. हे पाहून परशुरामाने वडिलांकडे वर मागितले. ते म्हणाले, माझ्या आईला पुन्हा जिवंत करा व पूर्वीसारखे माझ्या आई आणि भावंडांवर प्रेम करून आनंदाने राहा. जमदग्नी ऋषींनी आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडून रेणुकेला जिवंत केले. नंतर सर्वांना जवळ घेऊन त्यांची माफी मागितली आणि सर्वजण आनंदात त्या आश्रमात राहू लागले. ज्या डोंगरावर रेणुका राहत होती तो डोंगर कर्नाटक येथील सौंदत्ती येथे आहे. हा संपूर्ण डोंगर पिवळ्या रंगाचा आहे. ज्या सरोवरात रेणुकाने स्नान केले ते सरोवर आज जुगळभावी ह्या नावाने प्रसिद्ध आहे. या सौंदत्ती डोंगरावर रेणुका मातेचे भव्य दिव्य असे मोठे मंदिर बांधण्यात आले आहे. सौंदत्ती डोंगरावर परशुरामाचेही मोठे मंदिर आहे. सौंदत्ती डोंगरावर एकट्या रेणुकेचे मंदिर आहे. जमदग्नी ऋषींचे मंदिर मात्र दूरवर लांब आहे. भक्तजन जमदग्नी ऋषींच्या दर्शनासही जातात. अशी ही रेणुका माता सर्व भक्तांचे दुःख दूर करत सौंदत्ती या डोंगरावर अखंड उभी आहे. रेणुका मातेला आपल्या सर्वांचे त्रिवार वंदन. धन्यवाद.